महाराष्ट्राच्या विधानसभेला आता रणधुमाळी सुरू झालेली आहे। मागच्या 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्राची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आता प्रत्येक मतदारसंघामध्ये या विधानसभेच्या दृष्टिकोनातून वातावरण तापायला लागलं आहे। आपल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातही मागच्या काही दिवसापासून प्रत्येक उमेदवार प्रत्येक आपल्या पक्षाकडे असेल, आपल्या महायुतीकडे असेल, महाविकास आघाडीकडे असेल किंवा इतरही पक्षाकडे असेल, ह्या पद्धतीने त्यांची चाचपणी असेल किंवा उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत। आपल्या सर्वांना मागच्या महिना 2 महिने लोकसभेनंतर खऱ्या अर्थाने जेव्हा विधानसभेची चाहूल लागली तेव्हापासून आपल्या मतदारसंघामध्येही अनेक इच्छुकांनी ह्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि ह्याच पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा, अपेक्षा, आकांक्षा राहते की आपल्याला जर संधी मिळाली तर आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवण्याची तिथं एक आपल्याला संधी मिळेल आणि त्या दृष्टिकोनातनं मागच्या महिना 2 महिन्यापासून एक आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम होता की नक्की दादा उमेदवारी करणार का नाना उमेदवारी करणार। आणि आता इलेक्शन जवळ येत असताना प्रत्येकाच्या मतदाराच्या असतील, आपल्या नेत्याच्या असतील, आपल्या कार्यकर्त्यांच्या असतील, हा संभ्रम मोठ्या प्रमाणामध्ये बळावत चाललेला आहे आणि ह्या संभ्रमामधनं आपण कुठेतरी बाहेर यायला पाहिजे, या संभ्रमाचा कुठेतरी अंत करायला पाहिजे आणि आपल्याला पुढच्या दृष्टीने कामकाजाला लागायला पाहिजे। याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आपली सर्वांची बोलवलेली आहे। मागच्या काही दिवसापासून माझ्यामध्ये आणि नानामध्ये एक 15-20 दिवसापासून बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती आणि ही चर्चा सुरू होत असताना आपल्या मतदारसंघामध्ये आपण पर्याय देत असताना सार्वभौम किंवा सर्वानुमते आपल्यामध्ये विचार विमर्श करून याच्यामध्ये कुठेतरी भूमिका घ्यायला पाहिजे। पण ही भूमिका घेत असताना शेवटी पक्षाचा कौल घेणं हे पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मागचे 15 ते 20 दिवस आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला भेटत होतो आणि याच्यामध्ये माझी भूमिका ही कायमच पहिले महायुतीचा विजय झाला पाहिजे। आपली भारतीय जनता पक्षाची जी शिकवण आहे की पहिले राष्ट्र, मग पक्ष आणि मग आपण स्वयं, आणि याच्यामुळे खाली जेव्हा संभ्रम आणि खाली वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये दूषित होत असताना मी पक्षाकडे ही मागणी केली की बाबा, आम्हाला वरिष्ठांनी एकदा 2दा आम्ही त्यांना भेटल्यानंतरही वरिष्ठांकडनं आम्हाला सिग्नल मिळत नव्हतं, पण पक्षाचं हित इथं आपल्या मतदारसंघाला आमच्या परिवारामध्येही चर्चा झाली। मागच्या 2 वेळेस मी इथं प्रतिनिधित्व करत असताना नानाने पण तिथं मोठं मन केलं होतं आणि यावेळेस विधानसभेला उमेदवारी करत असताना मी पक्षाला विनंती केली की मला उमेदवारी यावेळेस न करू देण्याची पक्षाने मुभा द्यावी आणि मी केदार नानाच्या नावाची तिथं पक्षाकडे शिफारस केली। पण ह्या पक्षामध्ये आमच्याकडे एक पार्लिमेंटरी बोर्ड असतं, ह्या पार्लिमेंटरी बोर्डमधनं जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला एकट्याला किंवा नानाला हा निर्णय घेणं आम्हाला पक्षाची शिस्त आहे आणि त्याच्यामुळे काल जेव्हा आम्ही वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी मला ही मुभा दिली की ठीक आहे, यावेळेस तू उमेदवारी नाही केली तरी चालेल, याच्या पुढचा निर्णय जो आहे पक्ष संघटना हा पार्लिमेंटरी बोर्डमध्ये तिथं घेईल, मी माझ्याऐवजी नानाला उमेदवारी द्यावी अशी पक्षाला भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि पक्ष याच्यावर निर्णय घेऊन 1-2 दिवसामध्ये जेव्हा केव्हा उमेदवार याद्या जाहीर होतील त्यावेळेस पक्ष आम्हाला इथं उमेदवार देईल
ही काय मी सांगितलं म्हणून होतं असं नाही आहे, पण ह्या पक्षाची रचना आहे। पण हे सर्व करत असताना आता कुठंतरी हे आपल्याशी बोलण्याची ही वेळ याच्यासाठी आली। खरं तर हा निर्णय काय माझा एकट्याचा नसायला पाहिजे। आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा या प्रत्येक नेत्याकडनं असतात। मला पण ह्या गोष्टीची जाणीव आहे की हा निर्णय घेत असताना मी आपल्या सर्वांची चर्चा करायला पाहिजे होती, पण प्रत्येकाच्या ज्या इच्छा आहेत या मला याची जाणीव आहे की मी जर ही आपल्या सर्वांची, आमच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची आधी जर चर्चा केली असती तर त्यांनी मला ह्या निर्णयापर्यंत येऊ दिलं नसतं आणि मग कुठं ना कुठं आपल्याला निर्णय हा घ्यावा लागतो। शेवटी आपल्याला ही विधानसभा मतदारसंघ हा जिंकणं हे आपलं सर्वप्रथम ध्येय आहे। आमच्या नेत्याला हात वरती करणारे जास्तीत जास्त माणसं आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचे आहे, हा आमचा ध्येय आहे आणि त्याच्यासाठी अशा अनेक वेळेस आपल्याला कधी कटू निर्णय घ्यावे लागतात। मी सर्वप्रथम आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या, पण इथं कुटुंबाचा कलह, इथं खाली होणारे जे काही कलह आहेत यालाही कुठंतरी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला। मागचे जेवढे काही सर्वे झाले, पोलिसांचे रिपोर्ट असतील, IBचे रिपोर्ट असतील, याच्यामध्ये क्लिअर कट चित्र होतं की माझी उमेदवारी जरी झाली तरी त्याच्यामध्ये नक्कीच मताधिक्याने ही सीट निवडून येणार आहे। ही भाजपची A+ यादीमधली सीट आहे आणि पहिल्या यादीमध्ये याचं माझ्या नावाचं डिक्लेरेशन इथे होणार होतं, पण हा आमचा निर्णय याला कुठंतरी काल पक्षाने मान्यता दिली। थोडंसं आमच्या डॉक्टरांचं असेल, काही लोकांना काल तिथूनही फोन आला होता, पण हे एकदा थोडंसं जर फुटलं तर त्याचा एक मेसेज खाली मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचा मेसेज जायला नाही पाहिजे आणि म्हणून ह्या सर्व बाबी प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मांडणं हे मला संयुक्तिक वाटलं आणि म्हणून अशा पद्धतीने हा विचार आणि अशा पद्धतीचा मागणी आम्ही पक्ष नेतृत्वाकडे केलेली आहे। पक्ष नेतृत्वाकडे नानाच्या नावाची मी जी शिफारस केलेली आहे, पक्ष नेतृत्व त्याची योग्य तो विचार करेल आणि उमेदवारी देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। पुढे चालून भविष्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र राहून काम करून हे इलेक्शन आपल्याला, मला तर खात्री आहे की महायुतीचा उमेदवार एवढ्या लोकसभेच्या मोठ्या विरोधातल्या वातावरणामध्ये पण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 18 ते 20 हजाराचं जे मताधिक्य होतं, या विधानसभेला हे मताधिक्य 50 हजारापेक्षा जास्तच हे आपल्याला इथं मिळेल याची माझ्याही मनामध्ये खात्री आहे। आणि त्याचबरोबर आता मलाही या गोष्टीची आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असेल किंवा सर्व नेत्यांना या गोष्टीची मलाही खात्री द्यावीशी वाटते की मी जरी ह्या विधानसभेच्या रणांगणामध्ये जरी नसलो तरी मी चांदवड देवळा विधानसभा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी त्याच पद्धतीने काम करत राहणार आहे। समाजामध्ये असेल, आपलं काम असेल, पक्षाचं काम असेल, मी आत्ताच्या विधानसभेमधनं बाजूला आहे। मी काही माझ्या दैनंदिन कामापासून किंवा पक्षाच्या कामापासून किंवा आपल्या मतदारसंघापासून बाजूला जात नाही आहे, कारण 1-2 दिवसापासून मलाही काही फोन यायला लागले की दादा नाशिकमध्ये उमेदवारी करू नका, दादा इकडे करू नका। हे सगळे संभ्रम आणि ह्या सगळ्या वावड्यांना कुठंतरी पूर्वविराम मिळायला पाहिजे। मी आपला मतदारसंघ सोडून कुठेही जात नाही आहे, पण या इलेक्शनमध्ये पक्षाकडे आम्ही मागणी केल्या असल्याप्रमाणे महायुतीचा जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवाराच्या मागे आपल्या पक्षाची ताकद, माझी स्वतःची ताकद आपण भरभक्कमपणे उभी ठेवू आणि महायुतीचा उमेदवार 23 तारखेला 23 नोव्हेंबरला आपण विधानसभेमध्ये पाठवू एवढी आपल्यामार्फत मी सर्व जनतेला विनंती करत आहे। पण इथं कुटुंबाचा कलह, इथं खाली होणारे जे काही कलह आहेत यालाही कुठंतरी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला। मागचे जेवढे काही सर्वे झाले, पोलिसांचे रिपोर्ट असतील, IBचे रिपोर्ट असतील, याच्यामध्ये क्लिअर कट चित्र होतं की माझी उमेदवारी जरी झाली तरी त्याच्यामध्ये नक्कीच मताधिक्याने ही सीट निवडून येणार आहे। ही भाजपची A+ यादीमधली सीट आहे आणि पहिल्या यादीमध्ये याचं माझ्या नावाचं डिक्लेरेशन इथे होणार होतं, पण हा आमचा निर्णय
याला कुठंतरी काल पक्षाने मान्यता दिली। थोडंसं आमच्या डॉक्टरांचं असेल, काही लोकांना काल तिथूनही फोन आला होता, पण हे एकदा थोडंसं जर फुटलं तर त्याचा एक मेसेज खाली मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचा मेसेज जायला नाही पाहिजे आणि म्हणून ह्या सर्व बाबी प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मांडणं हे मला संयुक्तिक वाटलं आणि म्हणून अशा पद्धतीने हा विचार आणि अशा पद्धतीचा मागणी आम्ही पक्ष नेतृत्वाकडे केलेली आहे। पक्ष नेतृत्वाकडे नानाच्या नावाची मी जी शिफारस केलेली आहे, पक्ष नेतृत्व त्याची योग्य तो विचार करेल आणि उमेदवारी देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। पुढे चालून भविष्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र राहून काम करून हे इलेक्शन आपल्याला, मला तर खात्री आहे की महायुतीचा उमेदवार एवढ्या लोकसभेच्या मोठ्या विरोधातल्या वातावरणामध्ये पण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 18 ते 20 हजाराचं जे मताधिक्य होतं, या विधानसभेला हे मताधिक्य 50 हजारापेक्षा जास्तच हे आपल्याला इथं मिळेल याची माझ्याही मनामध्ये खात्री आहे। आणि त्याचबरोबर आता मलाही या गोष्टीची आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असेल किंवा सर्व नेत्यांना या गोष्टीची मलाही खात्री द्यावीशी वाटते की मी जरी ह्या विधानसभेच्या रणांगणामध्ये जरी नसलो तरी मी जानवड देवळा विधानसभा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी त्याच पद्धतीने काम करत राहणार आहे। समाजामध्ये असेल, आपलं काम असेल, पक्षाचं काम असेल, मी आत्ताच्या विधानसभेमधनं बाजूला आहे। मी काही माझ्या दैनंदिन कामापासून किंवा पक्षाच्या कामापासून किंवा आपल्या मतदारसंघापासून बाजूला जात नाही आहे। कारण 1-2 दिवसापासून मलाही काही फोन यायला लागले की दादा नाशिकमध्ये उमेदवारी करू नका, दादा इकडे करू नका। हे सगळे संभ्रम आणि ह्या सगळ्या वावड्यांना कुठंतरी पूर्वविराम मिळायला पाहिजे। मी आपला मतदारसंघ सोडून कुठेही जात नाही आहे, पण या इलेक्शनमध्ये पक्षाकडे आम्ही मागणी केल्या असल्याप्रमाणे महायुतीचा जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवाराच्या मागे आपल्या पक्षाची ताकद, माझी स्वतःची ताकद आपण भरभक्कमपणे उभी ठेवू आणि महायुतीचा उमेदवार 23 तारखेला 23 नोव्हेंबरला आपण विधानसभेमध्ये पाठवू एवढी आपल्यामार्फत मी सर्वांपासूनही अपेक्षा राहील की ते पण माझी भूमिका समजून घेतील। आतापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये जसं एक परिवार म्हणून आपला पक्ष काम केलेला आहे त्याच भूमिकेतनं आपण पुढे जाऊ। त्याच भूमिकेतनं येणाऱ्या विधानसभेमध्ये पण आपण विजय संपादन करू। खरं तर आता विरोधक कुठंतरी याच्यामध्येही राजकारण करण्याचा प्रयत्न करतील की हे बाबा दोन्ही भावांचं आधीच ठरलेलं होतं आणि मग हे जनतेला कुठंतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते। स्वाभाविक आहे, राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा सुरुवातीला काम करत असताना नानाची पण इच्छा होती, माझी पण इच्छा असताना आम्ही म्हटलं की शेवटी वातावरण कसं राहतं किंवा आपल्याला वरिष्ठ काय निर्णय देतात, पण शेवटी जेव्हा आता 1-2-3 आठवड्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये खाली घालमेल व्हायला लागली तेव्हा वरिष्ठांना आम्ही विनंती केली। सुरुवातीला 2दा-3दा मला वरिष्ठांनी नकार दिला होता की उमेदवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला करावी लागेल, पण इथं कुटुंबाचा कलह, इथं खाली होणारे जे काही कलह आहेत यालाही कुठंतरी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला। मागचे जेवढे काही सर्वे झाले, पोलिसांचे रिपोर्ट असतील, IBचे रिपोर्ट असतील, याच्यामध्ये क्लिअर कट चित्र होतं की माझी उमेदवारी जरी झाली तरी त्याच्यामध्ये नक्कीच मताधिक्याने ही सीट निवडून येणार आहे। ही भाजपची A+ यादीमधली सीट आहे आणि पहिल्या यादीमध्ये याचं माझ्या नावाचं डिक्लेरेशन इथे होणार होतं, पण हा आमचा निर्णय याला कुठंतरी काल पक्षाने मान्यता दिली। थोडंसं आमच्या डॉक्टरांचं असेल, काही लोकांना काल तिथूनही फोन आला होता, पण हे एकदा थोडंसं जर फुटलं तर त्याचा एक मेसेज खाली मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचा मेसेज जायला नाही पाहिजे आणि म्हणून ह्या सर्व बाबी प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मांडणं हे मला संयुक्तिक वाटलं आणि म्हणून अशा पद्धतीने हा विचार आणि अशा पद्धतीचा मागणी आम्ही पक्ष नेतृत्वाकडे केलेली आहे। पक्ष नेतृत्वाकडे नानाच्या नावाची मी जी शिफारस केलेली आहे, पक्ष नेतृत्व त्याची योग्य तो विचार करेल आणि उमेदवारी देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। पुढे चालून भविष्यामध्ये
आपल्या सर्वांना एकत्र राहून काम करून हे इलेक्शन आपल्याला, मला तर खात्री आहे की महायुतीच्या उमेदवार एवढ्या लोकसभेच्या मोठ्या विरोधातल्या वातावरणामध्ये पण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 18 ते 20 हजाराचं जे मताधिक्य होतं, या विधानसभेला हे मताधिक्य 50 हजारापेक्षा जास्तच हे आपल्याला इथं मिळेल याची माझ्याही मनामध्ये खात्री आहे। आणि त्याचबरोबर आता मलाही या गोष्टीची आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असेल किंवा सर्व नेत्यांना या गोष्टीची मलाही खात्री द्यावीशी वाटते। पण तुम्हाला एक या निमित्ताने सांगतो, 10 वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये जे कामं झाली आणि दादा हे कायम चांदोड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष देत होते। मी त्या ठिकाणी देवळा या ठिकाणी लक्ष देत होतो, त्या ठिकाणी जनतेची समस्या सोडत होतो। त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा आपण विकास करू शकतो। आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, भारतीय जनता पार्टीकडे। दादांनी माझी त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे। जर पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला तर त्या ठिकाणी जर संधी मिळाली तर भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं राहुलदादा या ठिकाणी काम करत होते त्याच पद्धतीनं चांदोड तालुक्यामध्ये राहुलदादा काम बघतील, तिथल्या जनतेच्या समस्या सोडवतील। हे ऑफिस पण तेच असेल, कार्यालय पण तेच असेल। संपूर्णपणे या ठिकाणी जनतेची जी नाळ जुळलेली आहे दादांच्या माध्यमातून, भविष्यातसुद्धा त्याच पद्धतीनं या ठिकाणी कामकाज होईल। त्या ठिकाणी सर्व मी कार्यकर्त्यांना आश्वासित करतो, ज्या पद्धतीने मी देवळामध्ये त्या ठिकाणी काम करू शकलो ते फक्त दादांच्या माध्यमातून करू शकलो। आणि आमच्या दादांनी मागे एकदा सांगितलं होतं वाढत्या दिवशी की एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि जेव्हा 2 आमदार एका ठिकाणी मिळाले तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून ज्या पद्धतीने आपण विकास करू शकलो, निश्चित येणाऱ्या 5 वर्षामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने काम करू शकतो।